शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रम होणाऱ्या अंतर्गत पोलीस आयुक्तालयाद्वारे वाहतुकीच्या व्यवस्थेची सूचना जारी करण्यात आली आहे. शिवमहापुराण कथेकरिता अकोला, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा येथून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने एक्सप्रेस हायवे उड्डाणपूल, राममेघे कॉलेज चौक, कोंडेश्वर टी पॉइंट, कोंडेश्वर मंदिर, भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील. शिवमहापुराण कथेकरिता यवतमाळ, नेर, दिग्रस, नांदगाव खंडेश्वर कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने बडनेरा, अल्मास गेट, बगिया टी पॉइंट, एक्सप्रेस वे, कोंडेश्वर टी पॉइंट, कोंडेश्वर मंदिर, भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील. रूट क्रमांक 3. शिवमहापुराण कथेकरिता वर्धा, देवळी, पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पोहरा, भानखेड खुर्द, भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट मार्ग या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील. रूट क्रमांक 4. शिवमहापुराण कथेकरिता बऱ्हाणपूर, खंडवा मध्य प्रदेश, नरखेड, शेंदूरजना घाट, वरुड मोर्शी, तिवसा व नागपूर कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने गौरी इन टी पॉइंट, एक्सप्रेस हायवे, MIDC चौक एक्सप्रेस हायवे, MIDC च्या आतील मार्गाने आनंद मार्बल पासून उजवे वळण जुना बायपास, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव रोड या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. रूट क्रमांक 5. शिवमहापुराण कथेकरिता धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुरजी, अचलपूर, अकोट, दर्यापूर, चांदूर बाजार कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने वलगाव, राजपूत धाबा, रिंग रोड, रहाडगाव टी पॉइंट, गौरी इन टी पॉइंट, एक्सप्रेस हायवे, MIDC च्या आतील मार्गाने आनंद मार्बल पासून उजवे वळण घेऊन जुना बायपास, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव रोड या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. रूट क्रमांक 6. शिवमहापुराण कथेकरिता चांदूर बाजार, कठोरा मार्गे येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पोटे पाटील चौक, कठोरा जकात नाका, रिंग रोड, रहाडगाव टी पॉइंट, गौरी इन टी पॉइंट, एक्सप्रेस हायवेने MIDC च्या आतील मार्गाने आनंद मार्बल पासून उजवे वळण जुना बायपास, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव रोड या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. रूट क्रमांक 7. शिवमहापुराण कथेकरिता आष्टी, आर्वी, कुर्हा, मार्डी या मार्गाने येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने मार्डी, कार्ला, चिरोडी, पोहरा किंवा विद्यापीठ चौक, डावे वळण डेंटल कॉलेज मार्गे, वडाळी उड्डाणपूल, चांदूर रेल्वे मार्ग, डावे वळण वडाळी नाका, पोहरा, भानखेड खुर्द, भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी. रूट क्रमांक 8. शिवमहापुराण कथेकरिता भातकुली कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने लोणटेक, अकोली, दिल्ली पब्लिक स्कूल, सातुर्ना, गोपालनगर चौक, MIDC चौक जुना बायपास, डावे वळण, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव रोड या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी.
शिवमहापुराण कथा कार्यक्रम हनुमानगढी अमरावती करिता सर्वसाधारण सूचना. दस्तूरनगर चौक या ठिकाणी गौरक्षण पार्किंग व भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट येथील जवादे यांच्या शेतातील पार्किंग यामध्ये टेम्पो ट्रॅव्हल मोठे बसेस जड वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था आहे. या दोन पार्किंग मध्येच मोठ्या बसेस व जड वाहने पार्क करून भाविक पायदळ कार्यक्रम स्थळापर्यंत जातील. शिवमहापुराण कथेकरिता येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग शिवाय कोणत्याही आम रोडवर उभे करू नये. शिवमहापुराण कथा कार्यक्रम सुटल्यानंतर प्राधान्याने प्रथम पादचारी भाविकांना सोडण्यात येईल. पादचारी भाविकांची वर्दळ लक्षात घेता यानंतर दुचाकी वाहनांना पार्किंग मधून सोडण्यात येईल. दुचाकी वाहने संपल्यानंतर पार्किंग मधील सर्व लहान चारचाकी वाहनांना सोडण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडी व गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून आवश्यक सहकार्य करावे. सर्वांनी आपापली वाहने सावकाश चालवावी. सुरळीत व सुरक्षित वाहतूक नियमांच्या दृष्टीने परिस्थिती अनुरूप पोलीस विभागाकडून प्राप्त सूचनांचे पालन करून आवश्यक सहकार्य करावे. पोलीस आयुक्ताला करून देणाऱ्या सूचनेचे सर्वांनी काटेकोरपणे